आजही मुंबईच्या अनेक पॉकेट्समध्ये जर आपण पाहिलं तर स्लम आहे. बेसिक सुविधा देखील त्या लोकांना मिळत नाहीयेत, पाणी देखील स्वच्छ मिळत नाहीये. टँकरचं पाणी मुंबईत देखील राजरोज लोकांना नाईलाजानं प्यावं लागतंय प्युरिफाय करून. या समस्यांकडे कसं पाहता? मला असं वाटतं की मुंबईच्या स्लमकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्षच दिलं गेलं नाही. SRAची योजना ही बिल्डर्स करता LOI ट्रेडिंगची योजना झाली आणि मग वर्षानुवर्ष झोपड्या घ्यायच्या, बाहेर काढायचं, बांधायचं नाही, असे अनेक घोटाळे त्यात झाले. आता आम्ही त्या सगळ्या गोष्टींवर रेग्युलेशन आणलेलं आहे आणि जुने विकासक रद्द केले आहेत, नवीन विकासक आणतोय, त्यांना देताना ॲडव्हान्समध्ये भाडं घेतोय, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपण शेड्यूल घेतोय. आता SRAच्या योजनेला आपण गती दिलेली आहे आणि धारावीसारखा प्रकल्प आपण केल्यामुळे लोकांचा विश्वास वाढतोय. मला तर असं वाटतं की धारावीसारखा प्रकल्प झाल्यामुळे पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये मुंबईला स्लम फ्री आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आता माझ्यामध्ये देखील